शेळीपालनाच्या प्रशिक्षणासाठी आपण सुरुवात करणार आहे. त्याआधी तुम्ही एक काम करा. एक ब्लँक पेज तुमच्याजवळ ठेवा आणि त्याचबरोबर एक पेन ठेवा. म्हणजे काय आहे, काय अशी एक मी गणित तुम्हाला तयार करायला सांगणार आहे. म्हणजे आता लगेच नाही, पुढल्या पार्टमध्ये असेल ते. तर त्याप्रमाणे तुम्हाला ते करायचंय आणि नंतर मला तुम्हाला ते सेंड करायचंय. तर आता विषय वाढवण्यापेक्षा आता आपण बघायचंय की गाभण शेळीची डिलिव्हरी कशा पद्धतीने करायची. तर आता बघा, तुम्हाला एक मी सांगतो, गाभण शेळी जी आहे, तर एक उदाहरण देतो मी तुम्हाला. आता आपण असं समजूया की आज तुम्ही एखादी गाभण शेळी तुम्ही तुमच्या घरी आणलेली आहे. आता ती गाभण शेळी तुम्ही तुमच्या घरी आणलेली, तर घरी आणली आणि ती जी आता वेण्याची प्रोसेस सुरू झालेली. तर शेळी डिलिव्हरी होताना त्याची प्रोसेस काय काय असते ना, ते मी तुम्हाला सांगतो. तर आता बघा, शेळी ज्यावेळेस डिलिव्हरी होते, तर डिलिव्हरी होताना तिच्या मायांगातून म्हणजे तिच्या योनीतून लहान पिल्लू हे बाहेर येतं. आता ते बाहेर येताना कशा पद्धतीने बाहेर येतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी कशाला बोलतात ते आधी तुम्ही समजून घ्यायचंय. तर हे समजूया आपण, हे आहे पिल्लाचं तोंड आहे आणि हे त्याचे हे असे दोन पाय पुढे आले. जर अशी पोझिशन असेल, म्हणजे लक्षात आलं तुमच्या, पिल्लाचं तोंड आणि पिल्लाचे दोन पुढचे पाय हे जर तिन्ही एका वेळेत जर योनीतून बाहेर आले, तर समजायचं ही तुमची नॉर्मल डिलिव्हरी आहे. किंवा नुसते पिल्लाचे मागचे दोन्ही पाय आले, येत लक्षात, मागचे दोन्ही पाय जर बाहेर आले, तर ही सुद्धा झाली तुमची नॉर्मल डिलिव्हरी. पण जर शेळीच्या जर एक नुसतंच फक्त जर तोंड योनीतून जर बाहेर आलं, किंवा फक्त नुसते पायच बाहेर आले आणि तोंड बाहेर आलं नाही, तर ही शेळीची नॉर्मल डिलिव्हरी नसते. यामध्ये पिल्लू अडकण्याचं किंवा पिल्लूचा जीव जाण्याचा किंवा शेळीचा सुद्धा जीव जाण्याचा यामध्ये जास्तीत जास्त धोका असतो. तर आता तुम्हाला तर हे कळालं असेल की जर आपल्या शेळीची डिलिव्हरी चालू आहे आणि आपल्या शेळीची डिलिव्हरी चालू असताना जर तिचं फक्त जर दोनच पाय युनिटून जर बाहेर आले, तर तुम्ही काय करायचं, त्वरित तुमच्या जवळच्या डॉक्टरांना बोलवायचं. कारण की याला इथून पर्याय नाहीये, कारण किंवा तुम्ही पण एवढे काही ट्रेन नाहीये की तुम्ही बाबा लगेच ते पाय ओढाल किंवा काय कराल. कारण की काही काही वेळेस अशी कंडिशन होते की आपण जातो पाय ओढायला आणि पाय हातात तुटून येतात. कारण की हे प्रॅक्टिकली हे सर्व माझ्यासोबत झालेले, म्हणून तुम्हाला ते अनुभव येऊ नये त्यासाठी मी आधीच तुम्हाला ऍडव्हान्स हे अनुभव देऊन सांगतोय. तर तुम्ही काय करायचं, लगेच जवळच्या त्वरित डॉक्टरला बोलवायचं आणि डॉक्टरांशी ना नेहमी चांगलं बॉन्डिंग ठेवायचं जवळच्या डॉक्टरांशी आणि त्यांच्याशी नेहमी संपर्कात राहायचं. म्हणजे काय होतं, आपल्याला काय असे काही प्रॉब्लेम येत नाही. तर आता तुम्हाला हे कळालं की मध्ये तोंड आणि दोन्ही साईडला दोन पाय जर असं आलं किंवा फक्त मागचे दोन पाय या पद्धतीने जर योनीतून जर बाहेर आले, तर समजायचं ही शेळीची नॉर्मल डिलिव्हरी आणि काहीही करायचं नाही, निवांत तुम्ही राहायचं. पण जर त्या पद्धतीने जर झालं, बघा, जर हे दोन पाय किंवा जे मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीने जर झालं, तर तुम्ही लगेच डॉक्टरना बोलवायचंय. आता पुढलं मी तुम्हाला सांगतो. आता आपण असं समजूया की शेळीची नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे आणि नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर पिल्लू बाहेर आलं. पिल्लू बाहेर आल्यानंतर तुम्ही लगेच काय करायचंय मी तुम्हाला सांगतो. तुमच्या जवळ आहे ना, हे काय करायचंय, कैंची, त्यानंतर दोन टिंक्चर बेन्झॉइल येते लक्षात, कैंची, टिंक्चर बेन्झॉइल आणि 3 नंबरला तुम्हाला घ्यायचंय कॉटनचा दोरा. आता हे तुम्हाला काय करायचंय, हे कैंची, टिंक्चर बेन्झिन आणि कॉटनचा दोरा, त्याचबरोबर 4 नंबरला घ्यायचं एक अशी निमुळती डबी ना एक ठेवायची जवळच. म्हणजे निमुळती डबी तुम्हाला सांगतो, एक कशाच तरी टोपण घ्यायचं. टोपण असतं ना, ते टोपण कधी पण ठेवायचं. एक बॉक्स करा, बॉक्समध्ये या सर्व गोष्टी ठेवायच्या. आता पुढचं सांगतो तुम्हाला काय करायचं. शेळीचं पिल्लू बाहेर आल्याच्या नंतर बघा त्याच्या खाली नाळ असते. कधी कधी हे नाळ आपोआपच तुटते किंवा आपल्याला सुद्धा कैंचीने कापून काढावं लागतं. म्हणजे कैंचीचा वापर इथे होतो. त्यानंतर तुम्ही काय करायचंय, ज्यावेळेस पिल्लू बाहेर आलं की त्याचं अंग वगैरे पुसून घ्यायचं. पुसलं, पटकन पुसलं का लगेच त्याची जी काही नाळ आहे
ही नाळ तुम्ही काय करायचे, बेंबीपासून 1 किंवा 1.5 इंच ठेवायची, एवढी ठेवायची. आणि त्याच्यानंतर जो काही खालचा भाग असेल तो कैंचीने कापून टाकायचा. आता कैंचीने कापून टाकण्याच्या आधी काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो, नाही तर काही लोक हेच चुका करतात. डायरेक्ट कैंचीने कापतात आणि पूर्ण रक्त जे आहे हे रक्त बाहेर येतं आणि पिल्लूचं जीव जातो. म्हणून तुम्ही काय करायचं, आधी तुमचा हा जो काही कॉटनचा दोरा, आता कॉटनचा दोरा म्हणजे काय, तर किराणा मालमध्ये बघा आपल्याला म्हणजे साखर तांदूळ वगैरे बांधून जे देतात ना, डाळी वगैरे बांधून, त्याला बोलतात कॉटनचा दोरा. त्याची एक गुंडी आणून ठेवायची. तो दोरा काय करायचा, 1 ते 1.5 अंतरावर इथं तुम्हाला गाठ बांधायची, हसूड एकदम गाठ बांधायची, पॅक बांधायची. पॅक बांधलं का इथून पुढे का अर्धा इंच म्हणजे बोटभर जरी तुम्ही हे केलं ना, एक जो आपली ही काठ आहे तिथून पुढे ना ही कैंचीने कापून टाकायचं. कापून टाकल्यानंतर तुम्ही काय करायचंय, आपलं हे जे टोपण आहे या टोपणामध्ये हे टिंक्चर बेन्झोइन, आता काही ठिकाणी टिंक्चर बेन्झोइन मिळत नाही, तर तुम्ही या ठिकाणी काय करायचंय, टिंक्चर आयोडीन वापरायचंय. आता हे जे काही टिंक्चर आयोडीन आहे हे आयोडीन या डबीत ओतायचं आणि ही डबी काय करायची, ही जी काही नाळ आहे ह्या ही नाळ या डबीमध्ये बुडवायची. म्हणजे ही डबी तुमची आणि ही अशा प्रकारे तुम्ही नाळ बुडवणार आहे. आणि बुडवल्यानंतर ही डबी अशी वर उचलायची आणि हलवायची, म्हणजे जेणेकरून पिल्लाच्या बेंबीच्या बाजूला सुद्धा हे औषध लागलं पाहिजे. हे करायचं. आता हे किती दिवस करायचं ते सांगतो मी तुम्हाला. एक तर सकाळ संध्याकाळ 5 दिवस तुम्ही रोज करायचं हे. आणि जर हे तुम्ही नाही केलं तर तुम्हाला सांगतो काय होतं. एक म्हणजे बेंबीच्या जी काही पिल्लाची जी काही बेंबी असते त्या बेंबीच्या इथे हसाडी बसते किंवा माशी लागते, पू होतो इथं. किंवा आज बघा आपला जो काही गोटा असतो त्या गोट्यामध्ये आपण जरी तुम्ही डेली स्वच्छ करत असाल गोटा, पण त्या गोट्यामध्ये सुद्धा बॅक्टेरिया असतातच. कारण की बघा तुम्ही गोट्यामध्ये जावा, हात जमिनीला घासा, बघा तुम्ही मायक्रोस्कोप खाली, तर तुम्हाला आहे ना त्याचे जंतूच दिसणार आहेत. म्हणून तुम्ही काय करायचं, इथं आयोडीन लावायचं किंवा टिंक्चर बेन्झोइन लावायचं. म्हणजे काय होतं की पिल्लाच्या नाळेमार्फत, बघा जे आईचं जे पिल्लू असतं ना, त्या आईचं पिल्लू काय करतं, नाळेमार्फतच ते अन्न ग्रहण करत असतं. मग नाळेतून जर बॅक्टेरिया ज्यावेळेस आत जातात किंवा जे काही जंतू आत जातात, तर ते जंतू जर आत गेले ना तर पिल्लाची रोग प्रतिकारक क्षमता कमी होते. कारण की हे पिल्लू नवीन असतं आणि नवीन असल्यामुळे ना याची रोग प्रतिकारक क्षमता जरा कमी असते. आणि त्यातल्या त्यात आणखीन जर जंतूंचा जर याच्यावर जर मारा झाला तर आणखीन याची रोग प्रतिकारक क्षमता कमी होऊन हे पिल्लू एकदम लुळं पडतं, दूध वगैरे प्यायचं बंद होतं आणि पिल्लू हे मरतं, दगवतं. फक्त ही क्षुल्लक गोष्ट आहे. ही क्षुल्लक गोष्ट जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला जे काही पुढच्या ज्या काही गोष्टी त्याला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. म्हणून ही गोष्ट कायम करायची. आणि गोट्यामध्ये कैंची, कॉटनचा दोरा, त्याच्यानंतर तुमचं टिंक्चर आयोडीन किंवा टिंक्चर बेन्झोइन आणि एक टोपण हे कायम गोट्यामध्ये ठेवायचंय. काय मी गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही कायम तुमच्या गोट्यामध्ये ठेवायच्या. ते एक बॉक्स कंटेनर करायचा आणि त्याच्यामध्ये ठेवायचंय. तर आता आपण असं समजूया की पिल्लाची जी काही नाळ होती त्या नाळेला तुम्ही जसं मी सांगितलं त्या पद्धतीने सर्व गोष्टी केलेल्या आहेत. आता तुम्ही काय करायचं, ह्या पिल्लाला तुम्ही त्याचं आईचं जे चीक असतं, ज्याला आपण पहिलं दूध बोलतो, चीक बोलतो, ते पहिलं चीक तुम्ही याला पाजायचंय. हे तुम्हाला सांगतो हे कमीत कमी 5 तासाच्या आत तुम्हाला ते पाजायचंय. पण कमीत कमी तुम्हाला आहे ना 30 मिनिटाच्या आत जेवढं तुम्ही ह्याला पाजाल ना तेवढं सर्वात चांगलं असतं. कारण की त्यामध्ये भरपूर जास्त करून प्रोटीन असतात आणि हे जर प्रोटीन जर त्याला जर मिळाले नाही तर त्याची रोग प्रतिकारक क्षमता कमी होते. म्हणून लोकांना प्रॉब्लेम असा येतो वेगळा की पिल्लू सर आमचं जे काही पिल्लू आहे हे पिल्लू बघा काल तर जन्मलंय किंवा 4 दिवस झाले जन्माला आले आणि पिल्लू आमचं उठून उभं राहत नाहीये किंवा दूध प्यायचं ते त्याने सोडून दिलेलं आहे, अशा भानगडी होत आहेत. तर ह्या चुका तुमच्याकडून आता होऊ नये म्हणून तुम्ही या गोष्टी करायच्यात. तर 30 मिनिटाच्या आत तुम्ही त्याला चीक पाजायचं किंवा जास्तीत जास्त जर तुम्हाला वेळ लागणार असेल तर तुम्हाला सांगतो 4 ते 5 किंवा 5 तासाच्या आत तर तुम्ही जास्त पाजायचा प्रयत्न करा. त्याच्यावरती
जे आहे त्याचे न्यूट्रिशन त्याचे प्रोटीन आहे ना ते निघून जातात. म्हणून 30 मिनिटाच्या आत तुम्ही ते पाजा. आता ज्यावेळेस तुम्ही ही चिक पाजाल, आता चिक पाजताना तुम्हाला काय होतं, पिल्लू जे आहे हे स्वतःहून उभं राहत नाही. तर आता यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. पिल्लू ज्यावेळेस तुमचं बाहेर येणार आहे त्याला तुम्ही नाळेला आयोडीन वगैरे मी सांगितल्याप्रमाणे लावणार आहे. तर त्याचे जे काही नखं असतात बघा, पिल्लांची ना अशी छोटी छोटी नखं असतात आणि नखाच्या खाली ना एक अशी गादी असते. त्या गादीमुळे ते असं इनबॅलन्स होतं, म्हणजे हलतं ते पिल्लू. मग आपल्याला हे जे पिल्लू आहे ना याचं हल्ल्यामुळे त्याला एकतर उठता येत नाही आणि उठता आलं तर त्याला चालता येत नाही. मग त्याचे जे पुढचे जे नखे असतात ना, जे दुधाळ नखे असतात कोवळी कोवळी, ते फक्त असं नखाने असे खोडायचे. आपलं हात वगैरे स्वच्छ ठेवायचा आहे आणि नखाने ते खोडायचे, सगळे म्हणजे भुंडे करायचे नाहीत, ते फक्त नखाने खोडायचे. आता हे नखाने वगैरे तुम्ही खुडलं तर काय करायचं, त्याला आधार द्यायचा, त्याला पकडायचं आणि पकडून त्या शेळीची कास वगैरे स्वच्छ धुवायची आणि मग ह्या पिल्लाला तुम्ही तिला पाजायचंय, पाजायला तिला मदत करायची. सुरुवातीला ज्यावेळेस आपण शेळीला दूध पाजतो तर त्यावेळेस शेळीच्या थनातून दूध येत नाही, आपल्याला ते पिळावं लागतं. आणि ज्यावेळेस आपण ते दूध थोडंसं पिळतो त्याच्यानंतर, कारण ते दूध घट्ट असतं आणि ते दूध ज्यावेळेस आपण पिळतो तर ते पिळल्यानंतर त्या पिल्लाचं आपण काय करायचंय, हे तोंड उघडायचं आणि त्याच्या तोंडामध्ये जे काही शेळीचं स्तन आहे ते द्यायचं. म्हणजे काय होतं, ते पिल्लू पेतं पूर्णपणे. पिल्लू हे तुम्हाला सांगतो 3 ते 4 दिवस हा त्रास तुम्हाला सहन करावा लागणार आहे. पिल्लाला काय करायचं, थोडं 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 थोड्या थोड्या अंतराने तुम्हाला हे चिक पाजायचंय. नाहीतर काय होतं मी तुम्हाला सांगतो, तर जर पिल्लूला जर जे काही चिक आहे हे जर तुम्ही एका वेळेस जर तुम्ही त्याला जर प्यायला दिलं तर पिल्लाला पिवळ्या रंगाची जुलाब होते आणि ती जुलाब अशी होते की पूर्णपणे चिकट चिकट होते जुलाब. आणि चिकट जुलाब झाली का पूर्णपणे एकतर आपल्या त्या पिल्लाला आंघोळ घालता येत नाही, आणि आंघोळ घालता जर नाही तर ते जुलाब करूनच म्हणजे काय होतं का, जुलाब केल्यामुळे पिल्लाच्या अंगी काही लागत नाही. म्हणजे जुलाबाचा अर्थ असतोय ज्यावेळेस आपल्याला अन्न ते पचत नाही त्यावेळेसच आपल्याला जुलाब लागतात. मग माणूस असो किंवा जनावर असो, त्याचप्रमाणे पिल्लाला सुद्धा तसेच जुलाब होतात. आणि जुलाब झाले का त्याला ते काही पचलं नाही. म्हणून पिल्लाला आहे ना छोट्या छोट्या पिवळ्या रंगाच्या लेंड्याच पडल्या पाहिजेत. येतं लक्षात, छोट्या छोट्या आहे ना लेंड्याच पिवळ्या रंगाच्या पडल्या तर म्हणायचं मी जे काही शेळीच्या पिल्लाला जे काही दूध पाजलेलं आहे हे दूध त्याच्या अंगी लागलेलं आहे. जर या गोष्टी जर नाही झाल्या तर समजायचं शेळीच्या पिल्लाला जुलाब लागलेत आणि ते पिल्लू मग लवकर सुधारणार नाही, कारण की जेवढं तुम्ही दूध चिक पाजलं ते सर्व बाहेर निघून गेलं. तर आता जे काही ही प्रोसेस आहे ही इथपर्यंत प्रोसेस तुम्हाला समजली असेल की तुम्हाला काय करायचंय. तर आता शेळीच्या पिल्लाला जसं मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही केलंय असं आपण इथे समजूया. आता चिक वगैरे तुमचं सर्व पाजून झालेलं आहे, तर तुम्ही काय करायचंय, त्या शेळीला आता काय करायचं ते मी सांगतो तुम्हाला. आता बघा, जी तुमची शेळी असते त्या शेळीच्या मागे जी वार असते म्हणजे जार बोलतो आपण त्याला, ही लटकत असते. तर ही ज्यावेळेस लटकत असते त्यावेळेस तिला आहे ना दगड बांधणे, चपल्या बांधणे असल्या काय भानगडी करायच्या नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे या शेळीला एक्झापार म्हणून औषध मिळतं, मी मराठीत लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक्झापार हे एक्झापार औषध मिळतं. हे औषध काय करायचं तुम्ही, एक 20 मिली सकाळी आणि 20 मिली संध्याकाळी असे 5 दिवस सलग पाजायचंय. आता हे औषध काय काम करतं ते मी तुम्हाला सांगतो. औषध हे ज्यावेळेस तुम्ही शेळीला पाजाल तर त्यावेळेस हे औषधाने शेळीची वार जी आहे ही खाली पडते. वार पडण्याचा सुद्धा एक टायमिंग आहे, कमीत कमी 6 तासामध्ये किंवा 8 तासाच्या आत वार पडायलाच पाहिजे. जर 8 तास किंवा 6 तास जर ओलडून जर गेले तर लगेच डॉक्टरना बोलवायचं आणि डॉक्टर मग गोळ्या घालतात, आत योनीमध्ये गर्भाशयामध्ये गोळ्या घालतात आणि ही जी काय वार आहे ही वार आपोआप बाहेर येते. पण जर तुम्ही 6 तास होऊन गेले, 8 तास होऊन गेले आणि अजून वाट बघत बसला तर ही वार आत सडते आणि नंतर शेळीचं पोट फुगायला सुरुवात होते आणि शेळी तुमची मरते. म्हणून तुम्ही काय करायचंय, ही जी काय औषध आहे औषध पाजायचं. औषधामुळे आणखी काय होतं, शेळी पुन्हा हिटवर यायला लवकर मदत होते आणि त्याच्यानंतर शेळीला जे काही
डिलिव्हरीमध्ये तिला जो काही त्रास झालेला आहे, तिला जे काही वेदना झालीत ना, त्या वेदना सुद्धा हे औषध कमी करायचं काम करतं. हे औषध सर्व मेडिकलमध्ये उपलब्ध असतं. आता तुम्ही औषध वगैरे सर्व पाजलेलं आहे. आता आपल्याला पुढचं मी तुम्हाला सांगतो काय करायचं. वार पण पडली असं आपण समजूया. आता ही जी काय वार आहे शेळीची, ही शेळीची वार पण पडली. आता ही वार पडल्यानंतर आहे ना, तिच्या योनीतून लाल रक्त, गर्भाशयातील घाण ही बाहेर येते. आता तुम्हाला विचार पडेल की ही घाण किती दिवस येते, तर ही घाण येते जवळजवळ 21 दिवस. म्हणजे 21 दिवस हिच्या योनीतून कधी पण लाल पाणी, लाल रक्त असं बाहेर येणारच. त्याच्यामुळे घाबरायचं नाही अजिबात. आता ज्यावेळेस हे घाण पाणी किंवा ज्यावेळेस शेळीची तुमची डिलिव्हरी झालेली, वार पडलेली, त्यावेळेस शेळीला कोमट पाणी करायचं. जसं आपण आंघोळीला घेतो, जास्त कडक करायचं नाही, आंघोळीला घेतो त्या पद्धतीचं पाणी घ्यायचं आणि शेळीला कमरेच्या मागून, म्हणजे अर्धा जो भाग आहे इथून मागे त्या शेळीला तुम्ही आंघोळ घालायची. या काय करायची, आंघोळ घालायची. आंघोळ घातल्यानंतर काय करायचं मी तुम्हाला सांगतो. एक डेटॉल लिक्विड, डेटॉल लिक्विड, आणि त्याच्यानंतर डेटॉल लिक्विड घेतलं का त्याच्यानंतर गोड तेल हे घ्यायचं. सपोज आता तुम्ही डेटॉलचं गोड तेल 4 चमचे घ्यायचं आणि जे काही डेटॉल लिक्विड जे आहे हे 2 चमचे घ्यायचं. टोटल वाटीमध्ये मिक्स करायचं, हातावर घ्यायचं. पण त्याआधी शेळीची केस वगैरे पुसून टाकायचं, म्हणजे चांगली वाळवायची, सुकवायची. आणि हे गोड तेलाचं मिश्रण पूर्णपणे असं तिच्या कंबरेपासून खाली आणि जास्तीत जास्त योनीच्या जागेला लावायचं. आता हे का लावायचं ते म्हणजे याचा एक कारण सांगतो मी का लावायचं हे. तर एक शेळीला जर घाण जात असेल आणि जर आपण ही जर काळजी नाही घेतली तर शेळीची ना योनी फुगते. शेळीची योनी फुगत जाते. का फुगते आता ते मी तुम्हाला सांगतो. कारण की शेळीला हासाडी बसलेली असते. काय बसलेली असते, तर हासाडी बसलेली असते. आता हिची काय हासाडी कशी बसते, तर एक माशी असते. ही माशी काय करते, ही माशी हिच्या योनी जे काही रक्त असतं ना ते रक्त पिण्यासाठी जाते. म्हणजे घाणीतच माश्या होतात ते तुम्हाला माहिती आहे. म्हणून घाणीतलं जे काही काय असतं, उघड्यावरचं जे अन्न बघा, आपण सुद्धा बोलतो की बाहेर जर एखादं जर भजी वगैरे जर तळत असेल तर ते जाळीमध्ये झाकले असेल तरच ते खावं, भजी वडापाव काय असेल ते. पण उघड्यावरचं खावण्यासाठी ती माशी त्याच्यावर लगेच अंडी घालते किंवा पिल्ल जन्माला येतात. तर ती ही माशी काय करते, ही हिच्या योनीमध्ये जाते आणि ह्या योनीच्या फटीमध्ये ती छोटे छोटे अंडी घालते किंवा तिच्या जी काय मांस असते ते मांस सुद्धा खाते. आणि ही मांस ज्यावेळेस खाते तिथेच ती तिची अंडी घालते आणि ह्या योनीची जी हीट असते ही हीट त्या अंड्यांना म्हणजे उपयोगी ठरते आणि त्या अंड्यामधून पिल्लू बाहेर येण्यासाठी तिला ते सोयीस्कर असतं. तर आता ही जी माशी आहे ही माशी अंडी घालते, अंड्यातून पिल्ल बाहेर येतात, म्हणजे छोट्या छोट्या आळ्या बाहेर येतात. आता ह्या आळ्या मग जगणार कशा ते मी तुम्हाला सांगतो. ह्या आळ्या अशा पद्धतीने जगतात, हिचं जे मांस असतं, योनीचं जे मांस असतं, हे मांस ह्या आळ्या खातात. आता ज्यावेळेस ह्या आळ्या खातात त्यावेळेस तुमची शेळी सारखी शेपूट हलवते. तुम्ही ज्यावेळेस शेळीपालन जर तुमचा असेल किंवा करणार असेल ना, तुमच्या लक्षात येईल ही शेळी काय करते, सारखं शेपूट हलवते आणि आपल्याला कळतच नाही माझी शेळी का शेपूट हलवते. तर ही तुम्ही जर काळजी नाही घेतली डेटॉल लिक्विड किंवा गोड तेलाची तर तुम्हाला हे प्रॉब्लेम येणारच. तर ही जी काही आळ्या आहेत ह्या आळ्या हिचं मांस खातात. मांस खाल्ल्यामुळं शेळीला अस्वस्थ होतं, ताप यायला सुरुवात होते, शेळीची योनी फुगते आणि काही कालावधीने शेळी तुमची मरण पावते. म्हणजे लास्ट अंत तुम्हाला कळतं की मरण हाच माणूस असो किंवा जनावर असो हाच तिचा अंत आहे. मग ज्यावेळेस तुम्ही त्या शेळीला हे गोड तेल आणि डेटॉल ज्यावेळेस तुम्ही लावत नाही तर नाही लावलं तर तुम्हाला हे प्रॉब्लेम येणार आहे. तर ह्या आळ्या ते पूर्णपणे मांस खातात आणि हे जे काय मांस खातात ना त्या आळ्या असतात अशा ड्रिल मशीन सारख्या, म्हणजे अशा असतात बघा, अशा असतात.
की जणू की गोल 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 फिरून पाक आहे ना त्या जी काही शेळीच्या योनीचा भाग असतो त्याला पाक ते होल पाडत जातात आणि आज शिरत शिरत आहे ना पूर्ण तिची स्किन आहे ना पूर्ण ती नासवत जातात आणि ज्यावेळेस ती स्किन आहे ना पूर्ण तिची नासते ना तर त्यावेळेस शेळीला काही सुचत नाही पूर्णपणे म्हणजे तिचं खाण्याकडे लक्ष नसतं कशा नुसतं इकडून तिकडे पळती ती शिपडवती पण त्या मालकाला ओळखता आलं पाहिजे. आता तुम्ही ट्रेनिंग घेताय म्हणजे तुम्हाला ते ओळखता येणारच आहे की काय करायचं आणि काय नाही ते. मग आता ही जी काही आळी आहे बाय चान्स आता आपण असं समजू ह्या आळीचं थोडं ही एक राहिले आळीचा जो काही चावा असतो ना हा चावा असा असतो जसं की तुम्हाला इंजेक्शनची एक सुई घ्यायची आणि अशी टोचायची ती सुई टोचताना ज्या तुम्हाला वेदना होतील ना तर ह्या वेदना ह्या शेळीला होत असतात म्हणजे 100 सुयांचा मारा म्हणजे ह्या एका आळीचा चावा हे समजायचं आहे आणि असाच त्रास होतो. तर आता आपण तुम्हाला अजून एक लॉजिक सांगतो तुम्ही गोड तेल वगैरे सर्व लावलं पण तरी सुद्धा जर आळी जर झाली किंवा ती हो नये त्यासाठी काय करायचं तर तुम्ही काय करायचंय विरबॅक कंपनीचं हायटेक ओरल. आता ही विरबॅक कंपनीचं हायटेक ओरल म्हणजे काय आहे तर ही कंपनीचं हे प्रोडक्ट आहे हायटेक ओरल म्हणून आणि याच्यामध्ये तुम्हाला काय कंटेंट मिळतं तर आयव्हरमेक्टिन लक्षात आयव्हरमेक्टिन. आता तुम्हाला जी उपलब्ध होईल मेडिकलमध्ये ती तुम्ही लिक्विड घ्यायचंय तर आयव्हरमेक्टिन जरी तुम्ही मागितलं आयव्हरमेक्टिन ओरलचा अर्थ असतो तोंडाने पाजणे आणि इंजेक्शनचा अर्थ असतो डायरेक्ट तुम्हाला खुब्यामध्ये मानेमध्ये कुठेही देणे. तर हे आयव्हरमेक्टिन ओरल जे आहे हे ओरल तुम्ही काय करायचं शेळीला वजनानुसार पाजायचं. सपोज तुमची शेळी जर आज वेली तर पुन्हा 10 दिवसांनी तिला बूस्टर डोस द्यायचा म्हणजे रिपीट पाजायचं. बूस्टर म्हणजे रिपीट पाजायचं. तर आता शेळीला तुम्ही आज जर बाबा तुम्ही कसं आहे आता तुम्ही म्हणाल की त्याच्यावर प्रमाण म्हणजे आम्ही कुठल्या प्रमाणाने पाजू तर शेळीला ज्यावेळेस तुम्ही ते औषध वगैरे पाजणार आहे ना तर बाटलीवरच दिलेलं असतं की किती किलोच्या वजनाला किती ml पाजायचंय. येतं लक्षात किती किलोच्या वजनाला किती ml पाजायचंय कॅल्क्युलेटर काढा कॅल्क्युलेटर करून तुम्हाला समजणारच आहे की किती औषध किती मिली त्या शेळीला पाजायचंय आणि ते औषध तुम्ही शेळीला लगेच त्याच दिवशी पाजायचंय. शेळी डिलिव्हरी झाली एकजापार पाजलं का एकजापार पाजल्यानंतर तुम्ही काय करायचंय लगेच एक 3 ते 4 तासाने तिला ते हायटेकचं औषध पाजायचंय किंवा ते आयव्हरमेक्टिन औषध पाजायचंय. म्हणजे काय होईल तिच्या शरीरामध्ये पूर्णपणे ते औषध भिनणार आहे. ज्या वेळेस ती माशी इथे येईल आणि हिचा चावा घ्यायला जाईल योनीचा किंवा इथे ते अंडी घालेल तर त्यावेळेस एवढी तर वेळ येतच नाही पण ज्यावेळेस इथं ती चावा घ्यायला जाईल तिचा मांस खाईल त्यावेळेस ही माशी मरून जाते. येतंय लक्षात म्हणजे तुम्ही काय झालं पूर्णपणे सेफ झाला. ती माशी काय होते मरून जाते. प्लस आणखीन याचा काय फायदा होतो जर तुमच्या गोट्यामध्ये किंवा तुमच्या शेळीला उवा गोचिड पिसवा किंवा निखास शेळींच्या बागा केसामध्ये पांढरं सगळं उठत जातं तर तो जो काय भाग आहे हा सुद्धा तुमच्या शेळीचा पूर्णपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. म्हणजे शेळीला तुमच्या खरू झाले असेल तिच्या शरीरामधून म्हणजे तिच्या स्किन मधून असं डॅन्ड्रफ निघत असेल कोंडा निघत असेल पांढरं बुसकट निघत असेल वेगवेगळी लोक ज्याला जसं नाव पाहिजे ना त्या पद्धतीने तसं ते नावही करतात. तर ह्या ज्यावेळेस घटना आहे म्हणजे खरूज येणे तर ह्या ज्या काही गोष्टी ना ह्या फक्त सॉल्व्ह करणार आहे तुमचा कोण तर आयव्हरमेक्टिन म्हणजे हायटेक ओरल हा सॉल्व्ह करणार. म्हणून ही पण बाटली गोट्यात आणून ठेवायची. फक्त एक्सपायरी कोणतंही औषध पाजताना एक्सपायरी डेट वगैरे चेक करायची तसं हे काही करायचं नाही. तर आता प्रोसेस तर तुम्हाला मी सांगितली. शेळी वेण्यापासून तिची जी काही वार पडल्यानंतर आंघोळ घालायची आंघोळ घातल्यानंतर तिला डेटॉल तेल लावायचंय हायटेक ओरल पाजायचंय. आता तुमची जी काही शेळीची जी घाण आहे ती सुद्धा मी सांगितली की 21 दिवस तिच्या योनीतून घाण बाहेरच येते. घाण बाहेर आली का लगेच तिला कमरेपासून खाली आंघोळ घालायची
ह्या गोष्टी करायचे. आता आपली शेळी बिली जसं मी सांगितलं तसं सर्व तुम्ही केलं. तर आता राहिला पिल्लाचा विषय. पिल्लाला तुम्ही काय करायचं, आईजवळ ठेवायचं का बाजूला ठेवायचं. तर आता मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो. ही तुमची शेळी या आणि तुमच्या शेळीला हे 2 पिल्लं झाली, एक झाला मेल आणि एक झाली फिमेल. तर आता तुम्ही काय करायचंय, 3.5 महिन्यापर्यंत आईला आणि पिल्लाला एकाच ठिकाणी ठेवायचंय. काय करायचंय, 3.5 महिने आईला आणि पिल्लाला तिघांना एकत्र ठेवायचं. हे का ठेवायचं, तर काही लोक बघा काय तुम्हाला सांगतात किंवा काही लोक बोलतात की आईला आणि पिल्लाला तुम्ही सेपरेट ठेवा, जवळ काही ठेवू नका. तर याचा प्रॉब्लेम असा होतो, तर ही जी काय आहे आणि ही जी काय 2 पिल्लं आहेत, या पिल्लांना जर आपण आईपासून जर वेगळं केलं तर एक तर शेळीला पिल्लू झाल्यामुळं शेळीचं पिल्लांवर जास्त लक्ष असतं आणि चाऱ्याकडे म्हणजे चारा खाण्याकडे लक्ष अजिबात राहत नाही. म्हणजे ही शेळी उपाशी राहिली का दूध कमी येणार आहे. त्याच्यामुळे आणि ही जी काही पिल्लं आहेत, हे पिल्लं दुसऱ्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये जाऊन दिवसभर बसते ती, कारण की ह्यांना आईला पिल्लाला आईची एकमेकाची ओढ असते. आणि मग तुम्ही काय करता, सकाळ संध्याकाळ तिला दूध पाजता. मग ज्या वेळेस सकाळचे पिल्लू दूध पिलेले तुम्ही साईडला काढता, तर त्याच्यानंतर शेळी दिवसभर बाबा एक तर चारा खाते किंवा खात नाही, पण जेवढं काही शरीरामध्ये कॅल्शियम असतं त्याचं रूपांतर होऊन तिचे दूध तयार होतं आणि त्या शेळीची जे काही कास आहे ही कास पूर्णपणे अशी फुगते. बघा, पूर्णपणे फुगते. आणि ज्यावेळेस कास फुगते तुम्ही काय करता, पिल्लांना आणता, शेळीला पाजता आणि शेळीला पाजल्यानंतर ते पिल्लं ढसा 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 दूध पितात आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला लेंड्या पडलेल्या बघायला मिळत नाहीत. तुम्हाला तिथं मिळतं जुलाबच बघायला. म्हणजे काय झालं, तुम्ही त्या पिल्लाला एवढं दूध पाजलं आणि पूर्णपणे त्याचं रूपांतर कशात झालं, जुलाबाच्या मध्ये. म्हणून मित्रांनो तुम्ही काय करायचंय, हे जे काही पिल्लं आहेत यांना तुम्ही काय करायचंय की आईजवळच ह्यांना ठेवायचंय. त्यांना काय करायचंय, आईजवळच ठेवायचंय. म्हणजे काय होतं, ह्यांना ज्यावेळेस प्यावंसं वाटणार आहे दूध, त्यावेळेस हे जाऊन ह्यांना गेलं दूध पिणार आहेत. बरोबर, येतंय ना लक्षात मी काय बोलतोय ते. ज्यावेळेस ह्यांना दूध प्यायचं होणार आहे त्यावेळेस हे दूध पिणार आहेत. आपण बघा, आपण माणसं असं करतो का कधी, की आपल्या ज्यावेळेस घरामध्ये आपल्या बाळ जन्माला येतं त्यावेळेस दूध पाजायचं आणि त्या बाळाला साईडला नेऊन ठेवायचं, नाहीतर दिवस दुसरीकडे नेऊन ठेवायचं. आपण असं कधी काही करत नाही, कारण की त्या आईला आणि त्या पिल्लाला दोघांना एकमेकाचा लळा लागला पाहिजे, दोघांना एकमेकाची ओढ लागली पाहिजे. हे बरोबर आहे. म्हणून तुम्ही काय करायचंय की ह्या पिल्लाला आणि ह्या आईला 3.5 महिन्यापर्यंत एकत्र ठेवायचं. आता ज्यावेळेस तुम्ही ह्या पिल्लांना दूध वगैरे पाजाल, त्यांना एकत्र ठेवाल, तर आता एक सुरुवातीच्या वेळेस जरा तिचे काय करायचे, एक 4 ते 5 दिवस तर तुम्हाला ह्यांना काय करायला लागतं, स्वतःहून दूध पाजावं लागतं. बघा, स्वतःहून दूध पाजायला मदत करायला लागते. पण दूध पाजताना कधी पण तिची कास वगैरे ना हे स्वच्छ पुसायची, धुवायची. त्यानंतर आहे ना कोमट पाणी घ्यायचं आणि कोमट पाण्याने पूर्ण जी कास आहे ही धुवून काढायची आणि नंतरच पिल्लांना पाजायचं. तसं पाजायचं नाही, नाहीतर परत बॅक्टेरिया आणखीन तिच्या शरीरामध्ये जातो पिल्लांच्या आणि पिल्लू जी काय आहे ते दगवतं. आता शेळीची जी कास आहे ह्या कासेला जर तुम्हाला एक बोलतो कधी कधी दगडी होते. बघा, त्याला बोलतो आपण मस्टर्ड बोलतो, मराठीत काय बोलतो, दगडी. म्हणजे काय होतं, जो काय आपला गोटा असतो त्या गोट्यामध्ये जो काय आपला हा जो खरा म्हणजे बॅक्टेरिया जो असतो, मी प्रत्येक वेळेस बॅक्टेरिया बोलतोय म्हणजे जंतू बोलतोय. हे जंतू गोट्यामध्ये आपल्या कायम असतात. किती पण स्प्रे घ्या किंवा काही करा, कुठे जात नाही. ते काय करतात, ही जी काही कास असते ना, ही जी कासेचं हे निप्पल आहे ना हे ओपन होतात नंतर आणि हे बॅक्टेरिया आहे ना हे पूर्ण आत जातात असे. आणि हे एकदा आत जर गेले का हिला आतलं जे काही दूध आहे ना हे पूर्ण सडतं, नासतं ते दूध. आणि हे दूध नासलं का मग काय होतं, पूर्णपणे कास लाल भडक होते, फुगते कास आणि इथून आहे ना दूधच बाहेर येत नाही. आणि दूध जर बाहेर नाही आलं तर मग त्या पिल्ल्याला दूध पिता येत नाही किंवा ते दूध पिलेलं सुद्धा ते एकदम खराब नासलेलं दूध असतं ते, म्हणून हे दूध पूर्णपणे खराब होतं. मग
ही एकदा जर दगडी जर झाली ना तर मग त्या शेळीला लवकर एकतर दूध येत नाही किंवा दूधच कायमचं तिच्या छातीतून निघून जातं, तिच्या स्तनातून निघून जातं. मग आपल्याला यासाठी काय करायचंय, मगाशी मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं टिंक्चर आयोडीन किंवा टिंक्चर बेन्झॉइन. हे टिंक्चर आयोडीन किंवा टिंक्चर बेन्झॉइन शेळीची कास धुतल्यानंतर किंवा शेळीच्या पिल्लाने दूध पेल्याच्या नंतर तिचे जे काही निप्पल आहेत हे जराशे धुवायचे आणि तिच्या निप्पलच्या टोकाला ते बेन्झॉइन किंवा ते आयोडीन लावायचं. म्हणजे काय होणार आहे, एकदा हे तुम्ही लावलं तर किती जरी जंतू असले तरी तिच्या निप्पलमधून आत जात नाहीत. म्हणून ही काळजी कायम घ्यायची या. म्हणून आता आपण तुम्ही काय करताय, तुम्ही या गोष्टीसाठी तुम्ही आता प्रशिक्षण घेताय. तर ज्या पद्धतीने प्रशिक्षण घेताय ना तर तसं तुम्ही तिथं अंमलात सुद्धा आणा या सर्व गोष्टी. तर तुम्ही ते बेन्झीन वगैरे लावायचंय, आयोडीन लावायचंय तिच्या स्तनाला, म्हणजे हा तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 3.5 महिन्यापर्यंत त्या पिल्लांना तुम्हाला आईला आणि पिल्लाला एकत्र ठेवायचंय. मग आईला आणि पिल्लाला ज्यावेळेस तुम्ही एकत्र ठेवणार मग 3.5 महिन्यानंतर काय बघा, 3.5 महिन्यानंतर काय, मग तर 3.5 महिन्यानंतर काय करायचं ते तुम्हाला सांगतो. 3.5 महिन्याची ज्यावेळेस पिल्लं होतात तर ज्यावेळेस 4था महिना लागतो त्यावेळेस ह्या शेळीची जी काय फिमेल असते ही फिमेल हिटवर यायला चालू होते. बघा म्हणजे 3.5 महिन्यानंतर ज्यावेळेस तिला 4था महिना लागतो त्यावेळेस ती पाठ हिटवर येते, म्हणजे माजाचे लक्षण दाखवते. म्हणजे ती प्रौढ होण्यास किंवा बोकड क्रॉस करून घेण्यास ती सक्षम होते. पण आपण तिला बोकड क्रॉस करायचा नाही. आणि मग या गोष्टीमुळे काय होतं, जर ही म्हणजे आई आणि हे थोडक्यात झाले भाऊ बहीण, ह्या जनावरांमध्ये मग काय होतं, ज्यावेळेस हे हिटवर येते त्यावेळेस हिचाच भाऊच आपण समजूया आणि भाऊच राहतो हिचाच भाऊ हिला क्रॉस होतो. मग काय होतं तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस हिचाच भाऊ हिला क्रॉस होतो म्हणजे हिचाच जो काही पिल्लू आहे ह्या शेळीचा तोच ह्या पाठीला क्रॉस होतो. आणि ज्यावेळेस तो क्रॉस होतो त्यावेळेस छोट्या छोट्या पाठींना आत गर्भ राहतं आणि गर्भ राहिल्यानंतर तुम्हाला सांगतो एक तर गर्भाशयाची वाढ पूर्ण झालेली नसते आणि गर्भाशयाची वाढ न झाल्यामुळे हिच्या पोटामध्ये जे काही पिल्लू गर्भाशयाचे वाढलेलं आहे ते छोटे छोटे पिल्ल मिसकॅरेज होतात, गर्भपात होतात आणि ते पिल्लू बाहेर फेकलं जातं. एकदा जर ही जर प्रोसेस जर झाली तर तुम्ही समजून जा ही पाठ कधीच सुधरत नाही. त्या पाठी खुज्या राहतात, त्यांचे वजन तर वाढत नाही पण उंची पण वाढत नाही आणि त्यांना काहीही फायदा राहत नाही. नुसतं आपण खर्च करायचा, खायला प्यायला घालायचं, जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत आपण त्यांना खायला प्यायला घालायचं, बाकी काहीही होत नाही. मग ह्या गोष्टी अशा होऊ नये म्हणून तुम्ही मग काय करायचं, एकदा ते पिल्लू तुमचं 3.5 महिन्याचं झालं का ही जी काही शेळी आहे म्हणजे हा जो काही फिमेल वर्ग आहे, हा फिमेल आणि हा मेल, तर ह्या फिमेलांना ह्यांना बाजूला काढायचं आणि हा जो काही मेल आहे या मेलला तुम्ही बाजूच्या कप्प्यामध्ये कोंडायचं, असं करायचं. म्हणजे ह्याला तुम्ही साईडला काढला का हे फक्त जे काही फिमेल डिपार्टमेंट आहे तो तुम्ही साईडला काढायचा आहे. म्हणजे मादी जो डिपार्टमेंट आहे तो मादी एका बाजूला, नर एका बाजूला. हे त्याच्यानंतर बाबा ही जी काही पिल्लू आहे हे पिल्लू साईडला काढल्यानंतर ज्यावेळेस त्याला दूध प्यायचं आहे, जर शेळीला दूध असेल तर तुम्ही दूध पाजा, तुमच्यावर आहे आता, कारण की शेळीचं पिल्लू तुमचं 3.5 महिन्याचं झालेलं आहे. तुम्हाला दूध त्याला पाजायचं बंद करायचं असेल तर तुमच्या मर्जीवर आहे, तुम्ही बंद करू शकता किंवा जरी नाही केलं तर मग तेवढ्या पुरतं तुम्हाला त्या बोकड्याला आणून त्या शेळीला पाजावं लागणार आहे. आता ही तर झाली सर्व गोष्ट, तुम्हाला तर कळालं की बाबा शेळी तुमची डिलिव्हरी झाली, शेळीची वार पडली, त्याच्यानंतर शेळीला जसं मी सांगितलं त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही तसं केलं. त्यानंतर पिल्लाला सुद्धा तुम्ही 3.5 महिन्यापर्यंत आईच्या जवळ ठेवलं, त्यानंतर मादीला वेगळं केलं, नराला वेगळं केलं. त्यानंतर ती जी काही मादी आहे ही मादी जी आहे तिला तुम्ही काय केलं, एक 4 महिन्यानंतर म्हणजे 4 महिन्यामध्ये ती ज्यावेळेस हिटवर येते त्यावेळेस तिला तुम्ही बोकड क्रॉस केला नाही, त्या बोकडला तुम्ही बाजूला काढलं.
आता मग तुम्ही जर ह्या शेळीच्या जे काही पाठ आहे, जे पिल्लू जन्माला आलंय ते पिल्लू 4 महिन्यात हिटवर येतंय आणि मी सांगतोय तुम्हाला बोकड क्रॉस करायचा नाही. मग कधी बोकड क्रॉस करायचा हा प्रश्न मनामध्ये आला. तर बोकड तिला कधी क्रॉस करायचा, तर त्याचा एक रेशो आहे बघा. ज्या वेळेस त्या पिल्लाचं वय 12 ते 14 महिने झालेलं पाहिजे किंवा तिचं वजन, हे झालं वय, तिचं वजन 35 ते 40 किलो झालं पाहिजे. ह्या दोन गोष्टी ज्या वेळेस तुमच्या मॅच होतील त्यावेळेस समजायचं की मी करतोय ते शेळी पालन अत्यंत उत्तम पद्धतीने करतोय. नाहीतर मग काय होतं, शेळीचं वय असतं 12 ते 14 महिने आणि वजन असतं 20 किलो, 10 किलो, 12 किलो, 15 किलो. म्हणजे तुम्ही चुकला, तुम्ही यात अपयशी ठरत आहात. तुमचा जो काही ग्राफ आहे तो खाली येतोय. तुमचा ग्राफ असा वर गेला पाहिजे. तुमचा खाली आला का मग तुमचं काय झालं, तुमचं शेळी पालनामध्ये नुकसान झालं. कारण की एक जर तुमची शेळी जर फेल गेली तर याचा अर्थ असा असतो की तुमचं कमीत कमी 12 ते 15 हजाराचं नुकसान झालं. ही गोष्ट जी आहे ती तुम्ही व्हिडिओ पॉज करून, व्हिडिओ थांबवून तुम्ही वहीमध्ये लिहून घेऊ शकता. तर शेळीचं जे वय आहे हे शेळीचं वय 12 ते 14 महिने झालंच पाहिजे आणि त्या 12 ते 14 महिन्यामध्ये त्या शेळीचं वजन 35 ते 40 किलो झालंच पाहिजे. जर असं नाही झालं तर शेळीला बोकड क्रॉस करायचा नाही जोपर्यंत त्या शेळीचं वजन 35 ते 40 किलो होत नाही. जर तुम्ही त्याच्या आधी जर बोकड क्रॉस केला तर होणार जे काय पिल्लू आहे हे पिल्लू भरभक्कम, वजनदार, उंचीचं होत नाही. ते कुपोषित आणि किरकोळच जन्माला येतं कारण त्याच्या आईचंच वजन नाही. बघा सरकार सुद्धा आपलं काय करते माणसांमध्ये की जे काही गर्भवती महिला असतात त्यांना अंगणवाडीमध्ये, बालवाडीमध्ये, शाळेमध्ये सुकडीचे पुडे, त्यानंतर ते बाकी उपमा वगैरे असले पुडे देतात. तर ते का देतात, तर त्यांना त्यांचं वजन वाढण्यासाठी, त्यांना सर्व जीवनसत्वे, त्यानंतर प्रोटीन्स वगैरे मिळण्यासाठी हे त्यांना ते पुडे वगैरे देत असतात. आणि मग त्याचप्रमाणे आपली जी काही शेळी आहे त्या शेळीला सुद्धा त्याचप्रमाणे करायचं असतं. जर तुम्ही तसं नाही केलं तर तुम्ही यामध्ये सक्सेस नाही. आणि त्या शेळ्यांना पाळून किंवा ते शेळी पालन करून काही फायदा नाही. फक्त लोकांचा त्यामध्ये हास्यच होतो की बघा त्याने कशा शेळ्या पाळल्या, तर वर्षाची शेळी या आणि काय बघितलं 8 आणि 10 किलो त्याचं वजन आहे. मग त्याच्यामध्ये आपलं एकदा मनाचं खच्चीकरण झालं का मग आपण दनादन फार्म बंद करतो. तर असं काही तुम्ही करायचं नाही. तर आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला काय करायचंय, त्या पिल्लाला आईला सेपरेट काढायचंय. त्याच्यानंतर जे काही तुमची जी काही शेळी आहे त्या शेळीला कशा प्रकारे धुवायचं वगैरे त्या मागच्या सर्व गोष्टीत मी रिपीट का करतोय, तर तुमची मेमरी पुन्हा ती रिव्हर्स घेत जावी आणि तुमच्या लक्षात यावं की तुम्हाला ते काय काय करायचंय ते. तर आता शेळीचं वय तुमच्या आपण असं समजूया की तुम्ही 35 ते 40 तिचं वजन केलेलं आहे आणि तिचं जे वय आहे हे 12 ते 14 महिन्याचं झालेलं आहे. 12 ते 14 महिन्याच्या आत शेळी किती पण हिटवर येऊ द्या, तुम्ही तिला बोकड क्रॉस करायचा नाही. किती पण वेळा येऊ द्या, 1000 वेळा येऊ द्या, 50 वेळा येऊ द्या, 100 वेळा येऊ द्या, तुम्ही बोकड क्रॉस करायचा नाही म्हणल्यावर नाही अजिबात. तर आता हे 12 ते 14 महिने हिचं जे काही वय आहे झालेलं आहे आणि 35 ते 40 किलो हे वजन तुम्ही केलेलं आहे. आता हे सर्व गोष्टी तुमच्या मॅच झाल्या का तुम्हाला सांगतो हिटवर यायची कशी तिची प्रोसेस असते. म्हणजे बघा आपण काय बघितलं यामध्ये की आपण सुरुवातीला एक शेळी घेतली, ती शेळी गाभण राहिली, गाभण होते, त्यानंतर म्हणजे गाभण होते आणि गाभणची डिलिव्हरीची प्रोसेस चालू होती. बघा एक शेळी घेतली, ती गाभण होती, डिलिव्हरीची प्रोसेस चालू झाली आणि डिलिव्हरीची प्रोसेस चालू झाल्यानंतर तिला एक बाबा नर आणि मादी झाले, म्हणजे मेल आणि फिमेल झाले. तर आता ही जी फिमेल आहे, ही फिमेल ही मोठी झाली की जी आता 12 ते 14 महिने झाली आणि हिचं वजन 35 ते 40 किलो झालेलं आहे. येते लक्षात, हिचं जे काही वजन आहे हे 35 ते 40 किलो झाले आणि वय जे आहे हे 12 ते
14 महिने पूर्ण झालेला आहे. आता तुम्ही काय करायचं, तर ही शेळी बघा माझाचे यायचे लक्षण काय काय दाखवते मी तुम्हाला सांगतो. कारण की काय होतं, माझ्यावर ज्यावेळेस येते ना तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येत नाही की ती लक्षण काय काय दाखवते. तर आता मी तुम्हाला लक्षण सांगतो काय काय असतं. तर यामध्ये पहिलं लक्षण असं असतं की शेळी ज्यावेळेस हिटवर येते, म्हणजे जी काय आपली जी पाट आहे ना तीच समजूया आपण, ती पाट आहे ना आपली, ती पाटीचं वजन परफेक्ट झालेलं आता हिटवर आलेली. हिटवर येताना काय होतं, तिच्या योनीतून पांढरा स्राव वाहतो. बघा पांढरा स्राव वाहतो किंवा ती शेळी वारंवार शेपूट हलवते किंवा ती शेळी दुसऱ्या शेळ्यांवर उड्या मारते, बोकडासारखे उड्या मारते किंवा त्या शेळीचं खाण्यापिण्याकडे लक्ष नसतं किंवा ती शेळी खाणं पिणंच बंद करते आणि एका जागी शांत उभी राहते, तिला बोललं जातं मुका माज. पण या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की योनीतून पांढरा स्राव येणे, शेळी वारंवार शेपूट हलवणे, शेळीचं चारा खाण्याकडे लक्ष नसणे, शेळी दुसऱ्या शेळ्यांवर उड्या मारणे, ह्यापैकी काही ना काही लक्षण दाखवतेच. आणि ज्यावेळेस हे लक्षण दाखवते त्यावेळेस आपण समजायचं की आपली शेळी हिटवर आलेली आहे. आता हिटवर आल्यानंतर आपण काय करायचं की आपली जी काही फिमेल होती त्या फिमेलला बाजूला घ्यायचं आणि एक मेल घ्यायचा. मेल म्हणजे हिचा भाऊ घ्यायचा नाही, दुसरा जो आपल्या गोट्यात जो आपण शेळी पालन करताना ब्रीडिंगचा मेल आणलेला म्हणजे पैदाशीचा जो नर आणलेला आहे हा नर घ्यायचा आणि ह्या दोघांना एकमेकाजवळ घेऊन जायचं. बघा आता एकमेकाजवळ ज्यावेळेस तुम्ही घेऊन जाल तर त्यावेळेस हा जो काय बोकड असणार आहे तो शेळीचा वास वगैरे घेतो, जोर जोरात ओरडतो आणि त्याच्यानंतर तो बोकड शेळीला क्रॉस होतो. पण ज्यावेळेस हा क्रॉस होतो तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, तर क्रॉस झाला, बोकड खाली उतरला ना उतरला तर लगेच मागचे शेळीचे काही 2 पाय आहेत, हे 2 पाय असे उचलायचे आणि उचलून काय करायचं, एक 5 मिनिटं असंच उभं राहायचं. तुम्ही बोकड क्रॉस झाला, बोकड खाली उतरला का मागचे 2 पाय वर उचलायचे आणि तुम्ही असंच उभं राहायचं. याच्यामुळे काय होणार आहे, तर बोकडाचं जे वीर्य आहे हे वीर्य शेळीच्या गर्भाशयामध्ये जाणार आहे, म्हणजे शुक्राणू जे आहेत हे तिच्या गर्भाशयामध्ये जाणार आहेत. आज ज्यावेळेस जातील त्यावेळेस तुमचे जवळजवळ 90% तरी तुमचे चान्सेस, म्हणजे त्या शेळीचे जे काही चान्सेस आहेत हे तिला पिल्लू होण्याचे चान्सेस वाढतात. पण जर तुम्ही असं नाही केलं तर बघा काय होतं, शेळीची जी काही योनी असते त्याच्यामध्ये ज्यावेळेस बोकडाचं लिंग जातात आणि त्यावेळेस ते वीर्य ज्यावेळेस गर्भाशयामध्ये तो सोडतो तर त्याच्या वेळेस त्या शेळीला जे काही दुखतं किंवा काही होतं त्यावेळेस ही शेळी नंतर लघवी करते आणि ज्या वेळेस लघवी करते त्यावेळेस पूर्णपणे जे काही आत गेलेलं जे काही वीर्य आहे हे वीर्य सर्व बाहेर येतं आणि ज्यावेळेस हे वीर्य बाहेर येतं त्यावेळेस तुमच्या शेळीचे गाभण राहण्याचे चान्सेस एकदम कमी होतं. मग तुम्ही पुन्हा एकदम कोड्यात पडता की बाबा मी शेळीला बोकड वगैरे क्रॉस केला, मग माझी शेळी मग गाभण का नाही राहिली किंवा माझ्या शेळीला मग माझी शेळी पुन्हा हिटवर का आली. तर या गोष्टीमुळे तुमची शेळी जी काय आहे ही गाभण राहत नाही किंवा शेळी जी आहे ही हिटवर जरी आली आणि तुम्ही बोकड क्रॉस केला तर तिला पिल्लू वगैरे काही होत नाही आणि तिचे चान्सेस हे फेल होतात. म्हणून तुमच्या लक्षात आलं ह्या गोष्टी तुम्ही करायच्याच आहेत, प्रत्येक वेळेस ह्या गोष्टी तुम्ही करायच्या. शेळी एकदा आता शेळी ज्यावेळेस तुमची डिलिव्हरी होईल तर ज्यावेळेस तुमच्या शेळीला तुम्ही बोकड क्रॉस कराल तर हे तुम्ही काय करायचंय, बाबा आज शेळी तुमची हिटवर आली ती पाठ, तर तुम्ही सकाळी एकदा त्याला बोकड क्रॉस करायचा आहे, तो बोकड क्रॉस करायचा आहे 9 वाजायच्या आत तुम्हाला तो बोकड क्रॉस करायचा आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी एकदा 5च्या नंतर तुम्हाला तो बोकड क्रॉस करायचा आहे. म्हणजे यामुळे तुमच्या लक्षात येत आहे सकाळी 9 वाजता संध्याकाळी 5 वाजता असा बोकड तुम्हाला क्रॉस करायचा आहे. हे असं सलग तुम्ही ना 2 दिवस तरी करायचं. बघा या गोष्टी ज्या आहेत ना ह्या गोष्टी तुम्ही 2 दिवस तरी सलग तुम्हाला करायचे. म्हणजे काय होतं, आपली जी काही शेळी आहे ही फेल जात नाही. आपल्याला काय प्रॉब्लेम होता, म्हणजे आपण एवढ्या दिवस शेळीला सांभाळायचं आणि जर शेळी वारंवार जर फेल जात असेल तर मग याचा आपल्याला काहीच फायदा नाही. म्हणून तुम्ही सकाळी 9च्या आत तुम्ही क्रॉस करा आणि संध्याकाळी 5च्या नंतर तुम्ही क्रॉस करा. असं 2 दिवस तुम्ही क्रॉस करा. क्रॉस केल्यानंतर शेळीचं जे काही मागचा पाय आहे ते पाय तुम्ही असं उचलून धरायचंय. मग आता या सर्व गोष्टी झाल्या. या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्ही काय करायचंय, त्या शेळीला
चांगल्या प्रकारचं फीड वगैरे द्यायचं आहे, खुराक वगैरे सुद्धा तुम्ही नेहमी देतच राहायचंय आणि द्यायचंच आहे तिला. प्लस शेळीला कोणतंही औषध देताना तिला ते औषध चालणार आहे का किंवा तिला चालेल, पिल्लाला चालणार आहे का, या गोष्टी सुद्धा तुम्ही सर्वांनी तुम्ही ते लक्षात आणायचंय. ऍक्च्युली मी ते मला काय झालं ते व्हिडिओ वगैरे बनवताना मी मित्रांनो सर्वांना असं जे बोलतो ना, तर ह्या गोष्टी माझ्या तोंडातून त्या रिपीट होत आहेत. तर या गोष्टी तुम्ही करायचे आहेत सर्व. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की जे काय आपला मेल होता आणि जे काय आपली फिमेल होती, ती फिमेल पार्ट जी आहे हिला आपण बोकड मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ते क्रॉस केलेलं आहे. आता ह्याचा जो काही माझाचा काळ असतो का नाही, तर त्या माझाच्या काळामध्ये तुम्हाला आणखी तो प्रश्न मनामध्ये येत असेल किंवा माझाचा जो काही काळ असतो मग तो किती वेळ टिकतो किंवा किती तास टिकतो. तर बघा शेळी बघा ह्या पहिल्या तासाला ज्यावेळेस म्हणजे मास दाखवायला सुरुवात होते, तर मास दाखवायला ज्यावेळेस चालू होते तर त्यावेळेस 36 तासापर्यंत ह्यांचा जो काही माझाचा पिरियड असतो. त्या 36 तासामध्ये जो काही हा सेंटरचा पिरियड असतो, तर यामध्ये म्हणजे जसं ती हिटवर आली का लगेच पण बोकड क्रॉस करायचा नसतो किंवा ती हिटवर एकदम जायच्या वेळेस म्हणजे इथून जो तिचा ग्राफ आहे हा ग्राफ असा तिचा असा उंच होतो, म्हणजे इथून ती हिटवर येते अशी आणि इथून ती परत अशी हिट तिची कमी होते. तर हा जो काही पिरियड असतो या पिरियडमध्ये ते जी काही आपली शेळी असते ना, ते शेळीच्या जे काही फर्टिलिटी जे आहे त्यामध्ये तिचे बीजांड हे फुटतात आणि ज्यावेळेस बीजांड फुटतात तर त्यावेळेस बोकड आपण क्रॉस करतो तर त्याचे जे काही स्पर्म आहे ते स्पर्म ह्या बीजांडामध्ये आत जातात आणि आपली शेळी गाभ राहण्याचे जास्त चान्सेस असतात. जेवढे शेळीची बीजांड चांगले असतील तेवढेच पिल्ल सुद्धा आपले निरोगी आणि चांगले होणार आहेत. बघा काय काय वेळेस बघा तुम्हाला मी प्रत्येक वेळेस माणसाचं उदाहरण का देतोय, तर ज्या वेळेस म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जातं आणि हेच आपल्या जे काय आपलं जे ट्रेनिंग आहे पर्सनल ट्रेनिंग, ज्यामध्ये या सर्व गोष्टी फोडून फोडून मी सांगत असतो. तर माणसाचंच मी उदाहरण देतो की जसं की एखाद्या महिलेला जर बाळ राहत नसेल तर बघा आजकाल नवीन नवीन थेरपी निघालेत, नवीन नवीन काही गोष्टी निघालेत. तर त्यामध्ये काय करतात, तर जे काही पुरुषाचं जे शुक्राणू असतं ते शुक्राणू त्याच्या म्हणजे स्त्रीच्या जे काही अंडी असतात त्या अंडी ज्यावेळेस फुटतात त्यातलं जे अंड चांगलं असेल त्या चांगल्या अंड्यामध्ये त्या पुरुषाचं जे काही शुक्राणू आहे ते स्पर्म आहे त्या अंड्यामध्ये ते घातलं जातं आणि ते गर्भाशयामध्ये वाढवलं जातं. मग त्याचप्रमाणे आपण पण शेळीचं तेच करायचंय. आपण काय करायचंय, शेळीचे जे काही पिरियड मी सांगितलं तुम्हाला एक 36 तासाच्या आतलं जे काय आहे हा सेंटरचा पिरियड, तो तुम्ही मग ऍव्हरेज 24 तासामध्ये 27 तासामध्ये कधी पण तुम्ही तिला ते बोकड क्रॉस करू शकता. म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं की सकाळ संध्याकाळ तुम्हाला ते करायचंय. किंवा का मी सांगितलं तसं, तर शेळीला ज्यावेळेस जो काही आपण बोकड क्रॉस करणार आहे ना, तर तो बोकड क्रॉस करतो त्यावेळेस आपण काय असं बसत नाही गोट्यामध्ये त्याचा एवढा तास झाला, त्याचा तेवढा तास झाला, एवढे तास झाले, 30 तास झाले, 36 तास झाले, असं आपण करत बसत नाही. आपल्याला काय माहित पण नसतं की ती कधी हिटवर आली. फक्त एकदा लक्ष दिसले आपलं सकाळ संध्याकाळ एकदा बोकड क्रॉस केला का म्हणजे आपल्याला पण काही होत नाही. म्हणजे आपल्याला पण काही एवढे जे काय आपण जनावर वगैरे सांभाळले तर त्यामध्ये आपला काही घाटा होत नाही. म्हणून ते जे काही शेळीचे जे काही अंडे आहेत त्यामध्ये ज्यावेळेस तुमचा बोकड पण आहे. आता बघा शेळी आणि बोकड जो काही तो आपण जेव्हा आपण त्यांना क्रॉस करतो तर फक्त शेळीवर डिपेंड नाहीये किंवा बोकडावर पण डिपेंड नाहीये. कारण की बघा काही लोक बोलतात शेळीला 2 पिल्लाच्या शेळ्या मिळतील का, किंवा आम्हाला 4 पिल्लांची शेळ्या मिळतील का, किंवा जुळे पिल्ले देणारी शेळ्या मिळतील का. तर हा शेळीच्या अंगेमध्ये सुद्धा काही गुण असतात पण त्या अंड्यांवर पण डिपेंड असतं. जर शेळीची अंडी व्यवस्थित जर फुटत नसतील आणि नुसताच जर तुम्ही बोकड क्रॉस करताय तर त्या शेळीला पिल्लू होत नाही. हे कायम लक्षात ठेवायचं आहे. शेळीचे अंडीच फुटत नाहीयेत तर मग त्या शेळीला जो काही बोकड आहे तो किती पण क्रॉस करा काही फायदा होणार. किंवा शेळीची तर अंडी फुटतायत व्यवस्थित, सर्व व्यवस्थित आहे, पण बोकडाचं जे काही स्पर्म आहे, वीर्य आहे तेच चांगलं नाहीये किंवा तेच स्ट्रॉंग नाहीये. मग त्यासाठी मी तुम्हाला पुढला जो आपला सेक्शन असणार भाग असणार आहे त्यात मी सांगणार आहे हे कसं स्ट्रॉंग होतं आणि काय होतं ते. तर सर्व गोष्टीचा उपाय आहे आपल्याजवळ, मी तुम्हाला सर्व सांगणार आहे.
तर यासाठी काय आहे, हे अंडी आणि स्पर्म हे महत्वाचं आहे. हे ज्यावेळेस रेशो ज्यावेळेस तुमचा जुळतो त्यावेळेसच त्या शेळीला चांगल्या प्रकारे जे काही कर्णू आहे ते जन्माला येतं. तर आता 12 ते तुमचं जे काही आपली फिमेल होती ती फिमेल जी आहे ही हिटवर पण आली. हिटवर येताना तुम्हाला सांगितलं मी कशा प्रकारे लक्षण दाखवते. त्याच्यानंतर ही जी शेळी आहे म्हणजे शेळी जी काही पाठ होती ही पाठ हिटवर आली. हिटवर आल्यानंतर तुम्ही तिला सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही तिला बोकड पण क्रॉस केलेलं आहे आणि बोकड क्रॉस केल्याच्या नंतर ती शेळी आता तुमची आपण समजूया हिटवर म्हणजे सॉरी ती शेळी आता तुमची गाभण राहिलेली. आता गाभण राहिलेली कशी ओळखायची ती मी सांगतो तुम्हाला. तर बघा शेळीला बाबा तुम्ही 1 तारखेला बोकड क्रॉस केला तर 1 तारखेला बोकड क्रॉस केल्यानंतर 21 दिवस म्हणजे 1 तारीख ते 21 तारखेपर्यंत त्या शेळीवर तुम्हाला काय करायचंय, लक्ष द्यायचंय. ज्यावेळेस तुम्ही या शेळीवर लक्ष द्याल तर त्यावेळेसच तुम्हाला समजणार आहे की आपल्या शेळीला आपण जो काही बोकड क्रॉस केलाय तो व्यवस्थित क्रॉस झालाय का, काय आपली शेळी फेल गेली. जर शेळी 21 दिवसामध्ये हिटवर परत आली, बघा जर शेळी 1 तारखेपासून 21 तारखेपर्यंत लक्ष द्यायचं आणि 21 तारीख किंवा 22 तारखेला जर शेळी आपली जर हिटवर आली तर असं समजायचं की आपण जो काही शेळीला बोकड क्रॉस केला तो बोकड म्हणजे त्या बोकडाने आपली शेळी क्रॉस झाली नाहीये, आपली शेळी पुन्हा हिटवर आलेली आहे. पण जर 1 तारीख होऊन गेली, 1 तारखेपासून 21 तारीख होऊन गेली, 23 होऊन गेली, 25 होऊन गेली, महिना झाला, 1.5 महिना झाला, 2 महिने झाले तर त्या शेळीला आपण समजायचं ती गाभण आहे. येतंय लक्षात. जर 22, 23, 24, 25, 26 महिना 1.5 महिना होऊन गेला तर समजायचं ही शेळी आता हिटवर आलेली नाही म्हणजे ती शेळी माझी गाभण आहे असं समजायचं. आता हे झालं शेळीला ओळखायचं. पण जर बघा आणखीन एक तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो, पण जर तुमची शेळी 2.5 किंवा 3 महिन्यात किंवा 4थ्या महिन्यात जर परत जर हिटवर यायची जर प्रोसेस दाखवत असेल तर तिला बोकड क्रॉस करायचा नाही. याचं आता कारण सांगतो तुम्हाला. कसं आहे, ज्यावेळेस या शेळीच्या पोटामध्ये बाळ असतं, पिल्लू असतं, त्यावेळेस सुद्धा हिची सेक्स करायची इच्छा झालेली असते म्हणून ती पुन्हा हिटवर येते आणि ती बोकडाने क्रॉस करायचं बघते. पण यामध्ये आता तुम्ही तुमचं डोकं लावायचंय. जर शेळी जर परत जर हिटवर यायला जर म्हणजे ते लक्षण दाखवायला जर लागली आणि जर शेळीला जर तुम्ही जर बोकड क्रॉस केला तर तो बोकड व्यवस्थित क्रॉस होत नाही. तो काय करतो, शेळीच्या अंगावर उड्या मारणे, पोटावर काही म्हणजे उड्या मारून आतील पोटामध्ये जे काही पिल्लू आहे त्या पिल्लाला इजा पोचवायचं ते काम करतं आणि मग तुम्ही त्या बोकडाला शेळीला क्रॉस करता आणि क्रॉस झाल्यानंतर जे काही तिचे हाल होतात त्या हालमध्ये 3 ते 4 दिवसामध्ये आतलं जे काय गर्भ आहे ते दंदिशीने बाहेर होतं, गर्भपात होतो, मिसकॅरेज होतं. जर अशा गोष्टी जर घडल्या तर समजायचं तर यामध्ये एक तर तुम्हाला पुरेशी माहिती नाही असं होतो किंवा तुम्हाला ह्यातलं काही समजलंच नाही. तर ह्या गोष्टी असं काय करायचं नाही. लक्षात आलं, तुमच्या 21 दिवसाच्या आत जर हिटवर कधी पण येते ती त्यावेळेस तुम्ही लगेच तिला बोकड दाखवा. पण जर 21 दिवस होऊन गेले आणि ती हिटवर चायना झाली आणि डायरेक्ट 2, 2.5, 3 महिन्यात जर यायला लागली तर मग तुम्ही त्याला बोकड क्रॉस अजिबात करायचा नाही. आता बघा हिटवर ज्यावेळेस शेळी येते तर दर 21 दिवसाचा तिचा कालावधी असतो. किती? 21 दिवसाचा तिचा कालावधी असतो. ह्या प्रत्येक 21 दिवसामध्ये ती हिटवर येते. आता तुम्ही बोलाल की सर शेळीला आता मी बोकड वगैरे क्रॉस केला तर आता ही जी गाभणची जे काही लक्षण आहेत ते कसं काय. तर बघा गाभण ज्यावेळी शेळी राहते तर ती काय होते, प्रौढ असल्यासारखी वागते. म्हणजे जसं की ते लहानपणी जे काही पिल्लू असतं ते पाठीचं ती पाठ असते ती इकडे उड्या मार म्हणजे खेळकर असते. पण ज्यावेळेस तिला बोकड क्रॉस होतो तिच्या गर्भाशयामध्ये पिल्लू वाढलं जातं तर त्यावेळेस तिची काय पाठ आहे एकदम म्हणजे शेळी झाल्यासारखे वागते. तिच्या वागणुकीत तुम्हाला बदल झालेला दिसतो. जसं की बघा मांजरीचं पिल्लू, फिमेल मांजरीचं पिल्लू ज्यावेळेस आपण घरात आणतो तर ते पिल्लू जोपर्यंत छोटा असतं तोपर्यंत ते म्हणजे खूप मस्ती करतं, आपला हात धर पाय धर काही करतं. पण ज्यावेळेस ते मांजर आई बनते तर त्यावेळेस ती प्रौढ झालेली असते आणि त्यावेळेस म्हणजे त्याचप्रमाणे आपली जी काही शेळी आहे तर त्या शेळीची पण कंडिशन सेम तीच होते. ती जी काही शेळी आहे ती सुद्धा प्रौढ होते. चारा पाणी जे काय आहे ती जास्तीत जास्त ती खाते
आणि म्हणजे अशा भरपूर पोटाचा जो काही घेर असतो तिचा, हा पोटाचा सुद्धा जो काही बाजू असतो हे पूर्णपणे गोल दिसतं. त्याच्यानंतर तिच्या अंगावरची जी काही चमक आहे ही चमक सुद्धा वाढते आणि बाकी ज्या काही किरकोळ गोष्टी आहेत ही शेळी शांत शांत राहते. जशी पहिले आगाऊपणा करायची तशी काही करत नाही. तुम्ही मग ओळखायचं की आपली जी शेळी आहे ही शेळी आता परफेक्टली 100% ही गाभण राहिलेली. शेळीला कधी पण आहे ना बोकड क्रॉस केला का नाही का तारीख लिहून ठेवायची. नेहमी लक्षात ठेवायचं, शेळीला बोकड क्रॉस केला का तारीख वहीमध्ये लिहूनच ठेवायची, बाबा तिला बोकड मी अमुक अमुक तारखेला मी क्रॉस केलेला आहे. तर आता तुम्ही बोलाल की शेळी माझी, आता ही जी काय आपली पाट आहे, ही जी काय पाट आहे ना, ह्या पाठीला तुम्ही व्यवस्थित मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही क्रॉस केलेलं आहे आणि क्रॉस वगैरे झाल्यानंतर ती गाभण पण राहिलेली. आता गाभण राहिली का तिची झाली डिलिव्हरी व्हायची प्रोसेस चालू. म्हणजे मी जी तुम्हाला सुरुवातीला सांगितली ना, शेळी तुमची डिलिव्हरी होईल, तिचं पिल्लू बाहेर येईल, त्या पिल्ल्याला तुम्ही पुसायचं, नाळ कापायची, चिक पाजायचा, तिला त्यानंतर नाळेला बेन्झिन लावायचं, आयोडीन लावायचं, त्यानंतर एक्झापार औषध पाजायचं. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कायमस्वरूपी करायच्या, ज्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्या. आलं लक्षात? म्हणजे हा जो काही चक्र आहे ना, हा चक्र तुमचा लाईफ टाईम असंच चालणार आहे. असं शेळी येणार, पिल्लू मोठं होणार, बोकड क्रॉस करणार, डिलिव्हरी होणार, नाळेला औषध लावणार, चिक पाजणार, शेळीच्या वारेला वार पडणार, शेळी धुणार आणि तिच्यानंतर जे काही प्रोसेस आहे ही तुमची अशीच चालणार कायमस्वरूपी. हा जो काय घड्याळ आहे ना तुमचं, हा घड्याळ असंच चालत राहणार. यामध्ये काही सुद्धा बदल होत नाही आणि बदल सुद्धा करायचा नाही. आता तुम्हाला एक सांगतो, शेळी वेल्यानंतर किती दिवसामध्ये ती हिटवर येणार आहे किंवा काय होणार आहे ते तर मी तुम्हाला सांगितलं की दर 21 दिवसाने ती शेळी हिटवर येणार. म्हणजे जे काही तिचं जे काही पिल्लू असणार आहे ती हिटवर येणार. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, शेळीनंतर पिल्लू दिलं म्हणजे बघा, आपली जी काही सुरुवातीला जी घेतलेली शेळी होती ना, मी जी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण जी सुरुवातीला जी घेतलेली शेळी होती ना, ती शेळी, त्या शेळीचं पिल्लू मोठं झालं, ते पण आई बनलं. पण आता ह्या शेळीचं काय, ह्या शेळीला कधी बोकड क्रॉस करायचा, म्हणजे ही जी काही आई होती ह्या आईला बोकड कधी क्रॉस करायचा. तर ही आई डिलिव्हरी झाली होती आणि हिला नर आणि मादी जन्माला आले होते, मेल आणि फिमेल जन्माला आले होते. तर ह्या आईला, ही आई सुद्धा आहे ना 21 दिवसानंतर पुन्हा हिटवर येते. आलं लक्षात? ही आई सुद्धा 21 दिवसानंतर पुन्हा हिटवर येते, पण आपण हिला बोकड क्रॉस करायचा नाही. का? तर आताच जी डिलिव्हरी झाली नुकतीच आणि आता जर हिला बोकड क्रॉस केलं तर कसं होणार. म्हणून बघा, सरकार सुद्धा माणसाला काय म्हणतं की एक मूल झालं का दुसऱ्या मुलामध्ये तुम्ही अंतर देत चाला. मग त्याचप्रमाणे ही प्रोसेस ही तर राबवायची आपल्याला की शेळी ज्यावेळेस आई बनते, आई बनली का 21 दिवसानंतर तिला काय करायचंय आपण, ही 21 दिवसानंतर ती हिटवर आली, बोकड क्रॉस करायचं नाही. परत ती पुन्हा 21 दिवसानंतर हिटवर येणार, तरी सुद्धा आपण तिला बोकड नाही क्रॉस करायचा. बघा, ती पहिल्यांदा हिटवर येणार आहे, बोकड क्रॉस करायचं नाही. दुसऱ्यांदा हिटवर येणार आहे, बोकड नाही क्रॉस करायचा. पण तिसऱ्यांदा हिटवर आली का आपण तिला बोकड क्रॉस करायचा आहे. आलं लक्षात? म्हणजे 21 21 21 हे जे काय 21 21 21 म्हणजे जवळजवळ 63 दिवसांनी, म्हणजे 63 दिवस म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो 2 महिन्याने, 2 किंवा 2.25 महिन्याने तुम्ही तिला बोकड क्रॉस करायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही तिला बोकड क्रॉस कराल त्यावेळेस असं नाही की बाबा तिला बोकड मी क्रॉस केला आणि मग मी माझ्या पिल्लांना काय करू, पाजू का नको. तर असं काय नाही, तुम्ही तुमच्या पिल्लांना सुद्धा तुम्ही दूध पाजू शकता आणि त्या शेळीला जे काय तुम्ही बोकड आहे ते क्रॉस करू शकता. पण लक्षात घ्या, शेळीला तोपर्यंत त्याच्या आत बोकड क्रॉस करायचा नाही, अजिबात क्रॉस करायचा नाही तुम्ही. नाहीतर क्रॉस केलं का मग ती काय होती, शेळीला तुम्ही नुसतंच आपलं एक म्हणजे पिल्लू देण्याची मशीन असं नाही तिला बनवायचं. म्हणजे बघा, हिंदीमध्ये बोलतात की बच्चे देणे की मशीन, असं तिला बनवायचं नाही. आपल्याला तिला काय करायचं, आपल्याला आई पण महत्वाची आहे आणि होणारं पिल्लू सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर ही जी काही मी प्रोसेस तुम्हाला सांगितली, ही प्रोसेस तुम्ही कायमस्वरूपी हीच करायची, यामध्ये काही बदल करायचा नाही. आणि काही जर हा जो काय आपला शिक्षण होता की गाभण शेळीची डिलिव्हरी पासून ते तिचं पिल्लू हे पुन्हा हिटवर येऊन
आई बनण्यापर्यंत जो हा काय कालावधी होता हा पूर्ण झालाय. आता आपण बघूया की आपली जी काही ही शेळी होती, ही जी काय आई होती, ह्या आईला नर आणि मादी झालते. मादी आणि नर झालते. मादीचा तर आपण विचार केला, नराचं काय बघा, नराचं काय तर नर जो आहे हा नर तुमचा मी जसं सांगितलं 3.5-4 महिन्याचा झाला का ह्याला बाजूला काढायचा. ह्याला बाजूला काढून तुम्ही काय करायचं, जर तुम्हाला ईदसाठी खच्ची करायची असेल तर तुम्ही ह्याला खच्ची करू शकता, किंवा ह्याला जर कटिंगला द्यायचं असेल तर खच्ची करायची काही आवश्यकता नाही. किंवा जर तुम्हाला पैदाशीचा बोकड जर करायचा असेल तरी सुद्धा ह्याला काय खच्ची करायची आवश्यकता नाही. त्याला तुम्ही चांगल्या प्रकारे खुराक देऊन त्याला सांभाळ करू शकता. आता हा जो काही बोकड आहे ना, हा बोकड तुमचा 12 ते 14 महिन्याचा ज्यावेळेस होईल त्यावेळेसच शेळीला तुम्ही क्रॉस करायचा आहे, तोपर्यंत क्रॉस करायचा नाही. जर तुम्ही क्रॉस केला तर काय होणार, ह्याला क्रॉस व्हायची सवय होणार आणि ह्याच्या जेवढं तुम्ही जे काय खायला अंगी लावतात, म्हणजे खायला जे काय तुम्ही घालताय ते ह्याच्या अंगी लागणार नाही. कारण काय होणार, जेव्हा जेव्हा हा बोकड शेळीला क्रॉस होणार तेव्हा हा काय करणार, तो शेळीला क्रॉस होणार, लहानपणीच क्रॉस होणार आणि त्याचं जे काही वीर्य आहे हे वीर्य विनाकारण हे वेस्टेज जाणार आणि हे वीर्य त्याचं जर विनाकारण जर वेस्टेज जर गेलं तर मग हा बोकड तुमचा जास्त करून आजारी पडणार, किंवा त्या बोकडाला जास्त करून सर्दीचा प्रॉब्लेम, किंवा तो जो काही बोकड आहे तो एकदम अशक्त होणार आणि त्याच्यापासून पुढे चालून उत्पत्ती निघणे सुद्धा ही चांगली निघणार नाही, जरी क्रॉस केलं तरी. म्हणून आपल्याला आपला जो काही मेल आहे हा मेल कधी पण गोट्यात लांब ठेवायचा, लांबच्या कप्प्यात ठेवायचा, साईडला ठेवायचा, म्हणजे असे काही प्रॉब्लेम होत नाहीत. तर त्यानंतर तुम्ही एकदा त्याचं वय 12 ते 14 महिने केलं ना का मग तुम्ही बिनधास्तपणे त्या बोकडाला तुम्ही त्या शेळीला क्रॉस करू शकता. तोपर्यंत तुम्ही काय करायचं, त्या बोकडाला क्रॉस करायचं नाही. आणि त्या बोकडाचं सुद्धा जे काही वजन आहे हे ऍव्हरेज तुम्ही 35, 40, 45, 50 किलो तुम्ही करायचंय 12 ते 14 महिन्यामध्ये. नाहीतर 12 ते 14 महिने मी तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही 12 ते 14 महिन्यामध्ये जर त्याचं वजन जर 25 किलो आणि 20 किलो जर करत असाल तर तो बोकड क्रॉस करायचा अजिबात नाही. किंवा जर तुम्हाला जर खच्ची करायचं असेल तर ती खच्ची तुम्हाला काय करायची, 6व्या महिन्याच्या आतच त्याची खच्चीकरण करायचंय. नाहीतर तुम्ही म्हणाल की बाबा हा माझा बोकड आता 10 महिन्याचा झालाय, 8 महिन्याचा झालाय, मग मी खच्ची करतो, मग मी ईदला विकतो, तर ते चालत नाही. आणि खच्ची जर करायची असेल तुम्हाला बोकडाला तर तुम्ही जे तुमच्या जवळचे डॉक्टर असतील त्याच्यापासूनच तुम्ही करून घ्या, कारण की खच्ची करण्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत. जर तुम्ही लहानपणीच बघा, मला एक सांगा, लहानपणी बघा आपलं मूल असतं, माणसाचं उदाहरण देतो. लहानपणी जे माणसाचं मूल असतं त्याचे कान नाक वगैरे टोचले जातात. हे लहानपणीच का टोचतात, कारण की लहानपणी त्याला काही तर समजत नाही, किंवा त्याला आपण लगेच तेल पाणीनं ते ठीक करू शकतो. पण मोठं झाल्यावर जर त्याचं नाक कान जर टोचायचं म्हणलं तर ते शक्य होत नाही, त्याला ताप, कणकणी वगैरे काही येणं सुरुवात होतं. म्हणून हे सुद्धा जे काही बोकड असतात, या बोकडाला जर खच्ची करायचंच नाही तुम्हाला तर लहानपणीच ह्या बोकडांना तुम्ही काय करायचंय, खच्ची करायचं. 6व्या महिन्याच्या आत तुम्हाला त्यांची खच्ची करायची. त्याच्यानंतर जरा कठीण आहे, करणारी करतात. हे बघा, करायचं म्हणल्यावर मोठ्यापणी पण त्याची नसबंदी करते ती, त्याला काय अर्थ आहे का नाही, आपल्याला त्याचं वजन वाढवायचंय. जर वजन वाढवायचं तर लहानपणीच केलं पाहिजे. पूर्ण त्यानं वीर्यनाश केल्यानंतर तुम्ही जर त्याला जर खच्चीकरण करत असाल तर त्याचा काही अर्थ होत नाही. म्हणून हा जो काही भाग होता तुमचा शेळी डिलिव्हरी होण्यापासून तिची पाठ पुन्हा डिलिव्हरी येण्यापर्यंतचा, तर हा इथे आपला संपतोय. आपण आता नवीन पार्टासाठी सुरुवात करतोय. यामध्ये जर तुम्हाला आणखीन जर काही समजलं नसेल तर एका पानावर सर्व तुम्ही प्रश्न काढायचे आहेत आणि ते तुम्ही मला फोन करून विचारायचे आहेत, हे लक्षात ठेवा. तर आता आपण दुसऱ्या सेक्शनसाठी चालू करूया.